हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, समसा पराभव, अयन दक्षिण ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे. सकाळी 9:57 द्वितीय तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. उत्तरात्री 3:42 उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. सकाळी 6:36 धृती योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:22 शूल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव आहे. सकाळी 9:57 तैतिल करण्याला सुरुवात होईल. रात्री 9:51 गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशीचे ते पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु कर्क राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे, अन्यथा नाही मित्रांनो, मुंबई भागातले सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:24 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:55 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 18 ऑगस्ट पासून, तर वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 26 जुलै पासून होत चाललेले आहेत. तेव्हा हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील गोचरी पद्धतीने. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक परिपाडी थोड्या अक्षरात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धेश्वरः कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्र शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे कृष्ण पक्षे मंत वासरे पूर्व भाद्रपद नक्षत्रे सुकर्मा योगे बहुकर्णे प्रतिपदा शुभतित वीरगोत्रात उत्पन्न विकळप्पा मौ पात्र दुरितक्षयद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माणाच्या तारणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6:36 आहे आणि त्यानंतरही सकाळी 9:57 देखील आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 31 सप्टेंबर, दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 आणि सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. यामध्ये आपण भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीचे किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर, प्राणप्रतिष्ठित अशा मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो, अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात.
त्या चार्जिंग होत नाहीत मित्रांनो, आणि त्यामुळे आपल्याला त्यांचे विसर्जन करायला सांगितले जाते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये ते विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा, आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असं मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसला, त्यामुळे आपल्याला त्याचा काय उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिनविशेषमध्ये द्वितीय श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळात करा. क्षमा करा, अपराह्न काळात करा. अपराह्न काळ हा पितरांसाठी स्वतंत्र काळ आहे, दुपारच्या दिवसाच्या चौथ्या भागात, 5 भागापैकी चौथ्या भागामध्ये. अग्नी तेव्हाच आपली पितर सेवा ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 9:57 जर आहे, त्यानंतर नाही मित्रांनो. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ती बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या 1.5 तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून अपयश येण्याचा संबंध राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरमकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवाराशी शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.